नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. तुम्ही बऱ्याचदा कढी आणि भात खाल्लेला असेल आणि कढी आमटी म्हणा किंवा कढी भजी म्हणा, हे सगळं तुम्ही भरपूर वेळा खाल्लं असेल. पण ही सिंपलची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, कारण ही इतकी सिंपल आहे आणि इतकी झटपट बनवून तयार होते. तर कढी पकोडा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी कढी बनवण्यासाठी दही घेतलेलं आहे. साधारण 1.5 वाटी दही घेतलेलं आहे. हे घरचंच बनवलेलं दही आहे. तुम्ही मार्केटचं सुद्धा घेऊ शकता. त्याला छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. एकदम छान असं रवीच्या मदतीने त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता. व्यवस्थित एकदम प्लेन असं होईल अशा प्रकारे आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे. एकदम छान प्लेन असं फेटून झालं की त्यामध्ये आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे तेवढं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यालाही आपल्याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत, जसं की लाल तिखट. तर यामध्ये मी साधारण 1 चमचा लाल तिखट ॲड केलेलं आहे. हळद मी ॲड केलेली आहे अर्धा चमचा आणि यातच ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे. यात आपल्याला बेसन ॲड करायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. साधारण मोठे 2 चमचे मी इथे ॲड केलेलं आहे बेसन. यालासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची एकही गुठळी राहिली नाही पाहिजे बेसन पिठाची. अशा प्रकारे आपल्याला त्याला छान व्यवस्थित रवीच्या सहाय्याने असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं. याला फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती पॅन घेतलेला आहे. गॅस चालू करून त्याला पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सगळ्यात आधी मोहरी. मोहरीला आपल्याला छान तडकू द्यायचं आहे. एकदम फुटू द्यायच्या आहेत मोहरी तेलामध्ये. मोहरी छान फुटल्या की त्यात आपल्याला जिरं ॲड करायचे आहेत आणि त्यातच आपल्याला बारीक वाटून घेतलेला लसूण ॲड करायचा आहे. तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता, पण वाटून जर लसूण टाकला तर त्याची टेस्ट खूप छान येते कढीमध्ये. याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघू शकता अशा प्रकारे. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्त्याने आणखीनच छान टेस्ट येतो कढीचा. बघू शकता त्यालाही छान व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता छान त्याचा स्मेल सगळीकडे एकदम छान येतो मग कढीमध्ये. बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित छान असं तळून झालं तेलामध्ये की आपण जे कढी बनवून ठेवलेलं आहे, कढीचं मिश्रण, ते आपल्याला यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. तुम्ही यासाठी ताकसुद्धा वापरू शकता, पण दह्याने जो थिकनेस आहे कढीचा तो खूप छान येतो. बघू शकता किती छान अशी आपली कढी बनलेली आहे. हिला छान उकळू द्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आणखीन मसाले आपल्याला ॲड करायची गरजच पडणार नाही आहे, कारण जेव्हा आपण दही फेटून घेतो छान, तेव्हाच आपण सगळं इन्ग्रेडियंट्स टाकतो. तर पकोडे बनवण्यासाठी मी बेसन घेतलं आहे, त्यात काही मसाले घातलेले आहेत, जसं लाल तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे आणि ओवा आहे आणि थोडंसं चिमूटभर मी यामध्ये खायचा सोडा घातला होता.
तर हे मिश्रण आपण सगळं बाजूला ठेवून देऊया. बघूयात कढीला छान उकळी आलेली आहे. तर आपण ही कढी जी आहे ही बाजूला ठेवून देऊयात असं कोथिंबीर वगैरे घालून. बघू शकता किती छान एकदम कढी आपली घट्ट वगैरे झालेली आहे. तरी बाजूला ठेवून देऊयात आणि कढईमध्ये मी तेल घेतलेलं होतं गरम करून, त्यातच मी पकोडे एक एक करून असे पटकन सोडून दिले होते. हे छान व्यवस्थित आपल्याला तळून काढायचे आहेत. त्यामध्ये जेव्हा आपण खायचा सोडा घालतो त्यावेळेला ते एकदम व्यवस्थित फुगले जातात. बघू शकता अशा प्रकारे एकदम त्याच्या एका म्हणजे आपण जो आकार टाकला त्याच्यापेक्षा डबल आकाराने ते व्यवस्थित फुगलेले आहेत. बघू शकता किती छान झालेले आहेत पकोडे. अशा प्रकारे मी सगळे जेवढंही होतं म्हणजे साधारण मी 1 वाटी पीठ घेतलं होतं चणा डाळीचं. त्यात भरपूर असे पकोडे बनून तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान एकदम व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत. एकदम असे खरपूस असे आपल्याला पकोडे तळून काढायचे आहेत. आणि सगळे व्यवस्थित तळून काढले की कढीला परत एकदा थोडंसं गरम करायचं आहे आणि हे पकोडे त्यामध्ये आपल्याला ॲड करून द्यायचे आहेत. बघू शकता किती छान एकदम घट्ट आणि एकदम छान अशी कढी बनून तयार झालेली आहे कढी पकोडे. या स्टेजला तुम्ही अशीच कढी आणि पकोडे खाऊ शकता कारण आपण ऑलरेडी सगळं व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे. पण मला यावरतून जो तडका आपण देतो त्याच्यामुळे कढीला आणखीन चव येते. तर ह्यामध्ये मी जे आहे दरवेळेला जेव्हाही मी कढी बनवते त्यामध्ये मी वरतून असा तडका नक्की देते. त्याने कढीचा जो टेस्ट आहे तो आणखीनच जास्त वाढतो. तर चला बघूयात. ह्यासाठी मी साईडमध्ये तडका पॅनमध्ये मी लसूण वगैरे आणि थोडंसं कश्मीरी लाल मिर्च आणि 2 बोर मिरची ह्या सगळ्या व्यवस्थित त्याला कढवून घेतलेलं आहे. थोडंसं कश्मीरी लाल मिर्च घालून बघू शकता. कारण मला हे जे कढी आहे ही नेहमी त्यावरती जेव्हा तडका देतो त्यावेळेला तिचा टेस्ट एकदम भारी लागतो. तर असा वरतून तडका तुम्ही नक्की देऊन बघा कढीला, एक नंबर लागते. बघू शकता इतकी टेस्टी आणि इतकी मस्त अशी कढी पकोड्याची जी रेसिपी आहे ती बनून तयार होते. एकदम सिंपल आणि एकदम छान. तर नक्की बनवा मंडळी आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत एन्जॉय करा कारण कढी आणि पकोड्याचं हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. तर चला भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.